मराठी चित्रपटसृष्टीत एकाच साच्यातील 9 चित्रपट रौप्य महोत्सव साजरा करणे असा विश्वविक्रम ज्यांनी नोंदवला ते होते कृष्णा कोंडके, अर्थात आपले लाडके दादा कोंडके. त्यांच्या चित्रपटांनी उच्चभ्रू वर्गाला कधीही आकर्षित केले नसले तरी कष्टकरी आणि ग्रामीण मराठी प्रेक्षकांचे त्यांना भरभरून प्रेम मिळाले. पडद्यावर साधे भोळे पण खोडकर नाम्या किंवा पांडू साकारून दादांनी मराठी प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. त्यांचे संवाद म्हणजे सामान्य माणसाच्या जीवनातील सुखदुःखाचा आणि तिरकस विरोधाचा आरसाच होता. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. दुहेरी अर्थी विनोदाचे बादशाह मराठी सुपरस्टार दादा कोंडके यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवास व अनोख्या अभिनय कारकिर्दीवर प्रकाश टाकणार आहोत. दादा कोंडके यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईतील नायगाव येथील एका चाळीत झाला. त्यांचे मूळ कुटुंब पुणेजवळील भोर संस्थानातील इंगवली गावचे. त्यांचे बालपण कापड गिरणी कामगारांच्या कोळी कुटुंबात गेले. लहानपणी दादांची प्रतिमा एका मस्तीखोर मुलाची होती. दुर्दैवाने लहान वयातच आई वडिलांना गमावल्यामुळे ते खूप दुखावले गेले. मात्र याच दुःखाने त्यांना इतरांना हसवण्याच्या मार्गाकडे वळवले आणि लोकांचं मनोरंजन करणे हेच त्यांचे ध्येय बनले. मनोरंजन क्षेत्रातील त्यांची पहिली पायरी एका बँडमध्ये वाजवणारे म्हणून सुरू झाली. नंतर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सेवा दलच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि नाट्य क्षेत्राकडे ते वळाले. याच काळात त्यांची भेट झाली प्रसिद्ध लेखक वसंत सबनीस यांच्याशी. सबनीसांनी दादांच्या अभिनयाची दखल घेत त्यांच्यासाठी विच्छा माझी पुरी करा हे आधुनिक मराठी तमाशा व लोकनाट्य लिहिले. या नाटकाने संपूर्ण महाराष्ट्रात 1500हून अधिक प्रयोग करून इतिहास रचला आणि दादा कोंडके रातोरात स्टार झाले. विच्छा माझी पुरी कराच्या यशामुळे दादा कोंडके यांना चित्रपटात संधी मिळाली. 1969 मध्ये भालजी पेंढारकर यांच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तांबडी माती या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मात्र 1971 मध्ये त्यांनी स्वतः सोंगाड्या या चित्रपटाची निर्मिती केली आणि त्यांची खरी कारकीर्द सुरू झाली. या चित्रपटात त्यांनी नाम्या नावाच्या गरीब शेतकऱ्याची भूमिका केली. यानंतर त्यांनी एकटा जीव सदाशिव, आली अंगावर, पांडू हवलदार, राम राम गंगाराम, अंधा मारतोय डोळा, ह्योच नवरा पाहिजे, पळवा पळवी, मला घेऊन चला असे एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. दादा कोंडके यांची अभिनय शैली अत्यंत खास होती. त्यांचा अभिनय हा सजीव, उत्साही आणि द्वयअर्थी संवादासाठी विशेषतः प्रसिद्ध होता. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत डबल मिनिंग कॉमेडी या प्रकाराची ओळख करून दिली, ज्यामुळे त्यांचे चित्रपट सौंदर्यदृष्ट्या साधे असले तरी व्यावसायिकदृष्ट्या प्रचंड यशस्वी ठरले. ते एकाच टीमसोबत काम करण्यासाठी ओळखले जात असत, ज्यात अभिनेत्री उषा चव्हाण, संगीतकार राम लक्ष्मण आणि गायिका उषा मंगेशकर यांचा समावेश होता. दादा कोंडके यांच्या नावावर एक असाधारण विश्वविक्रम आहे. सलग 9 चित्रपटांनी चित्रपटगृहांमध्ये सलग 25 आठवडे चालण्याचा विक्रम केला. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे, जो भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानास्पद क्षण आहे. दादा कोंडके यांचा विवाह नलिनी यांच्यासोबत झाला, परंतु नंतर त्यांचा घटस्फोट झाला. ते शिवसेना पक्षाचे एक अत्यंत सक्रिय आणि प्रभावशाली सदस्य होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून त्यांना मोठा पाठिंबा मिळाला आणि त्यांनी शिवसेनेच्या चित्रपट शाखेची स्थापना करण्यात मदत केली. ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेवर त्यांचा खूप प्रभाव होता. 14 मार्च 1998 रोजी मुंबईतील दादर येथील त्यांच्या रमा निवास या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यावेळी ते जरा धीर धरा या चित्रपटावर काम करत होते. दादांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा आणि यशस्वी अध्याय संपला. त्यांच्या निधनाचा मराठी प्रेक्षकांना मोठा धक्का बसला, कारण त्यांनी ग्रामीण आणि सामान्य माणसाच्या जीवनातील सुखदुःख विनोदी पद्धतीने पडद्यावर मांडले होते. दादा कोंडके यांनी मराठी सिनेसृष्टीला एक व्यावसायिक स्थैर्य दिले. त्यांचा वारसा आजही अनेक आधुनिक मराठी कलाकार त्यांच्या लोकनाट्याच्या शैलीतून आणि भोळा नायक या संकल्पनेतून जपताना दिसतात. तर म्हणजे आजच्यापुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.